शहरात बांधकाम आणि पाडकामाद्वारे तयार होणाऱ्या राडारोड्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेनं 150 मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या संयुक्त भागीदारी तत्वावर उभारला आहे। सध्या या प्रकल्पात यंत्रसामग्रीच्या चाचण्या सुरू असून मार्चपासून राडारोड्यावर प्रक्रिया होऊन या कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे। शहरात घराघरातील कचरा दैनंदिन घंटागाडीद्वारे संकलित करून पाथर्डी शिवारातील खत प्रकल्पात त्यावर प्रक्रिया केली जाते। त्यापासून सेंद्रिय खत व सुक्या कचऱ्यापासून RDF आणि काही प्रमाणात प्लास्टिकवर प्रक्रिया करून ग्रॅन्युल्स आणि फर्नेस ऑइल तयार केलं जातं। जुन्या घरांचे पाडकाम आणि बांधकामाधीन प्रकल्पातून निर्माण होणारा कचरा अर्थात राड्यारोड्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। अनेकांकडून तो मोकळ्या जागा व नदीकाठी अनधिकृतपणे टाकला जातो। गोदावरीच्या काठावर गंगापूर रोड परिसरात अनेक ठिकाणी असा राडारोडा दृष्टीपथास पडतो। या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेनं 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरातील राडारोड्यावरच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचं निश्चित केलं। 150 मेट्रिक टन क्षमतेचा हा प्रकल्प PPP तत्वावर उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे। सध्या यंत्रणेच्या चाचण्या अंतिम टप्प्यात असून फेब्रुवारीत प्रकल्प कार्यान्वित होणार आहे। त्यानंतर शहरातील राडारोड्यावरील प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचं महानगर उपायुक्त अजित निकेत यांनी सांगितलं।